उभारणी आणि देखभाल चित्रफिती पटकथा। भाग 1 परिचय। ड्रिफ्टेक ही एक अमेरिकन कंपनी आहे जी विकसनशील देशातील लहान शेतकऱ्यांना परवडणारी ठिबक सिंचन यंत्रणा बनविते व विकते। ड्रिफ्टेक संचामध्ये उपनयन, गाळण यंत्र, रबर गार्मेंट्स आणि जॉइनरचा समावेश आहे। इतर साहित्य जसे की पीव्हीसी पाईप आणि फिटिंग्स ही वेगळी व्यवस्था करावी लागेल। जर सगळ्या साहित्यांची आगाऊ व्यवस्था केली तर 3 माणसांचा गट 2 ते 3 तासात अर्धा एकर क्षेत्रात उभारणी करू शकता। भाग 2 क्षेत्र तयार करणे। ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी क्षेत्र रिकामे किंवा पिकाच्या सुरुवाती अवस्थेत असावे। आदर्शानुसार यंत्रणा आधी उभारली पाहिजे, म्हणजे रोपे उपनयीच्या छिद्रासमोर लावता येतात। क्षेत्र समपातळी असण्याची खात्री करून घेणे ही महत्त्वाचे आहे। ही कमी दाबाची यंत्रणा समपातळी क्षेत्रासाठी आखणी केलेली आहे। तरी सुद्धा जर क्षेत्राला थोडासा उतार असेल तर पाण्याची मांडणी उंच भागात करावी। उपमुख्य नळी उताराच्या माथ्याकडून माथ्याशी गेलेली असावी आणि उपनया उताराला आडव्या गेलेल्या ठेवाव्यात। 3 ठिबक सिंचन मांडणी। क्षेत्राप्रमाणे यंत्रणेची निवड कशी असावी यासाठी योजना आखणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी तुम्हाला आधी गरज आहे ती नंबर 1 जलस्रोताच्या पाण्याचा दाब मोजा आणि तो 1 मीटर हेड उपलब्ध आहे याची खात्री करा। नंबर 2 क्षेत्राची लांबी आणि रुंदी मोजा। क्षेत्राचे मापन सहित आरेखन करा। त्यावर रांगांची दिशा आणि जलस्रोताचे ठिकाण ही दर्शवा। या आरेखनाचा उपयोग सुयोग्य ठिबक पद्धतीची निवड करण्यासाठी करा। नंबर 3 पिकांच्या ओळीच्या दिशेची नोंद घ्या आणि उपनया ओळींना समांतर व उपमुख्य नळी काटकोनात अंतरण्याची योजना करा। नंबर 4 क्षेत्रांमध्ये एकसारखा पाण्याचा प्रवाह असण्यासाठी उपमुख्य नळी कोठे असावी हे ठरविणे महत्त्वाचे आहे। जर उभारणी अर्धा एकरपेक्षा जमीन व्यापत असेल तर यंत्रणा 2 किंवा जास्त भागात विभागण्यासाठी बॉल वॉलचा वापर करावा। त्यामुळे एका वेळी एकाच भागात सिंचन होईल। ही गोष्ट शेतकऱ्याला पाणी वाटपावर जास्त नियंत्रण मिळवून देते। नंबर 5 उपनयीची जागा। शिवाय आपण उपनयीसाठी वापरत असलेल्या पीव्हीसी पाईपच्या व्यासाबद्दल काळजीपूर्वक असायला हवे। 63 मिलीमीटर व्यास आणि 2 किलोग्रॅम दाब क्षमता असण्याची शिफारस बऱ्याच वेळी केली जाते। कमी व्यासाचे पाईप लहान क्षेत्रासाठी व कमी दाबासाठी वापरणे शक्य आहे। कमीत कमी 40 मिलीमीटर व जास्तीत जास्त 75 मिलीमीटर ची शिफारस आहे। पाण्याच्या दाबाची झळ कमी असण्यासाठी सर्व पाईप सारख्या व्यासाचे वापरावे। उपनयीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईपच्या संख्येचा हिशोब काढा। नंबर 6 रोपारोपांमधील अपेक्षित अंतर निश्चित करा आणि ते उपनयीमधील उत्सर्जकांबरोबर जुळवा। नंबर 7 उपनयीची लांबी 32 मीटरपेक्षा जास्त नसल्याची पुन्हा खात्री करा। नंबर 8 2 उपनयांमधील अंतर काढा। हे पिकांच्या 2 ओळींमधील अंतराएवढे किंवा निम्मे असू शकते। नंबर 9 जलस्रोत ही क्षेत्राच्या आखणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। जलस्रोत हा कूपनलिका किंवा जमिनीवरील साठा असू शकतो किंवा उंचीवरील टाकी 1 मीटरपेक्षा जास्त हेड असू शकते। मुख्य नळी जलस्रोत आणि उपमुख्य नळीला बंद चालू करण्याचा वॉल्व आणि गाळण यंत्रामार्गे जोडते। नंबर 10 लहान आणि मध्यम आकाराच्या प्लॉटसाठी पंप यंत्रणा सोयीस्कर आहे। विद्युत किंवा डिझेल शक्ती यंत्रणासाठी सेमी डिजिट होज पाईप आणि क्लिपा यांची गरज पीव्हीसी पाईप जोडण्यासाठी लागेल। नंबर 11 जर पंपापासून मिळणारा पाण्याचा दाब आणि प्रवाह ठिबक सिंचनासाठी खूप जास्त असेल तर एक पर्यायी प्रवाह हा बॉल वॉलचा जोडून वापरला पाहिजे, म्हणजे ठिबक सिंचनासाठी लागणारा दाब आणि प्रवाह फक्त यंत्रणेकडे जाईल आणि उरलेला परत जलस्रोताकडे जाईल। नंबर 12 ग्रॅव्हिटी टँक हे खूप लहान प्लॉटसाठी सोयीस्कर आहेत। सिंचनाची गरज बदलती असते, पण अंदाजे 2 लिटर पाणी 1 मिलीमीटर 2 सिंचनासाठी उदाहरणार्थ 250 मिलीमीटर प्लॉट 250 गुणिले 2 म्हणजे बरोबर 500 लिटर टँक। 500 मिलीमीटर 2 प्लॉटसाठी 500 गुणिले 2 बरोबर 1000 लिटर टँक क्षमता। भाग 4 उभारणी। नंबर 1 पीव्हीसी पाईप क्षेत्रामध्ये घ्या व ही जॉईंट्स वॉल आणि एंड कॅप वापरून जोडणी करा। सॉल्ट सिमेंट वापरू नका। जोपर्यंत यंत्रणा व्यवस्थित चालते आणि शेतकरी जुळवणीवर आनंदी राहतो। जर दाब कमी असेल आणि चोरीचा विषय नसेल तर यंत्रणा कुठल्याही सॉल्ट सिमेंट शिवाय ठेवू शकता, म्हणजे ती परत वेगळी करणे आणि पावसाळ्यात साठवणे सोपे जाते।
ग्रॅमेट बरोबर सुरीच्या बिंदूवर ठेवा आणि फिरवून मागे पुढे करा. ग्रॅमेटचे बाहेरचे टोक पाईपावर गोल फिरण्यामुळे घर्षण होऊन छिद्र पडेल. रबर ग्रॅमेट छिद्रामध्ये अशा रीतीने बसवा की अंक असलेली बाजू वरच्या दिशेने राहील व अंक नसलेली खडबडीत बाजू आत जाईल. नंबर 6. उत्सर्जक वॉल घ्या आणि टोक असलेली उजवीकडील बाजू ग्रॅमेटमध्ये घुसवा. यासाठी थोडे कष्ट लागतील. खडबडीत बाजू पूर्णपणे पाईपात राहील याची काळजी घ्या. नंबर 7. उत्सर्जक वॉल बसविताना बंद ठेवा. नंबर 8. आखणीच्या आधारे उपनयी कापण्यासाठी जागा तयार करा. नईवर दगड किंवा विटा ठेवा म्हणजे लांबी बरोबर राहिलेली पाहिजे. त्या लांबीच्या उपनया कापा. प्रत्येक गुंडाईवरील पहिल्या छिद्रापर्यंत ठिबक नईची टोके कातरून काढा. पर्यायाने जर सरी सारख्या लांबीच्या नसतील तर ठिबक नई सरींमध्ये अंतरताना योग्य लांबीमध्ये कापणे सोपे जाते. नंबर 9. उपनयीच्या उघड्या टोकाला उत्सर्जक लावा. उपनयीची उघडी बाजू दाबून पकडा. उत्सर्जक भोवती घट्ट बसवा. उत्सर्जक पूर्ण आत जाईपर्यंत उपनयी दाबा. 2 वेळा खट्ट आवाज येईपर्यंत कॉल उपनयीवर ओढा. नंबर 10. खात्री करा की ड्रिपटेक व छापलेला भाग खालच्या दिशेने व आधीच पाडलेली छिद्रे वरच्या दिशेने आहेत आणि ठिबक सिंचनाच्या पट्टीला पीळ पडलेला नाही. नंबर 11. उपनयी क्षेत्रामध्ये सरळ ओढा. उपनयीची टोके आधार काडीला 2 गाठी मारून घट्ट बांधा. पर्यायाने उपनया सरींमधून आडव्या जाणाऱ्या टोकाला बांधता येतात. त्यामुळे उपनया वाऱ्यांपासून वाचवता येतात. उपनयीच्या पायथ्याकडील टोकांमधील अंतर हे उत्सर्जकाच्या टोकांमधील अंतरा एवढेच असावे. नंबर 12. फिल्टर वॉलची जलस्रोताला जोडणी करा.
जेव्हा सगळी यंत्रणा जलसूत्राला, मुखनळीला, उपमुख्य नळीला जोडली जाते तेव्हा वेळ असते ती यंत्रणा पाण्याच्या प्रवाहाने धुण्याची. शेवटीची टोके व उत्सर्जक वाल्व बंद करून पाणी चालू करा आणि पूर्ण यंत्रणेमध्ये भरून घाण बाहेर जाऊ द्या. कोठेही लिकेज नाही याची खात्री करा. नंबर 14, पाणी बंद करा आणि उपमुख्य नळीचे टोक झाकण्याने बंद करा. नंबर 15, सर्व उत्सर्जक वाल्व उघडा. जर पाणी विसर्जन कमी असेल तर उत्सर्जक वाल्व हळूहळू बंद करत राहा जोपर्यंत एकसारखे विसर्जन होत नाही. पाणी विसर्जन एकसारखे नियंत्रित होण्यासाठी 5 मिनिटाचा कालावधी जातो. नंबर 16, क्षेत्रामधील असामान्यतेमुळे किंवा पाण्याच्या कमी दाबामुळे पाणी विसर्जन एकसारखे नसेल तर उत्सर्जक वाल्व त्याप्रमाणे जुळवून घ्या. सखल भागातील व जलस्रोताजवळील उत्सर्जक अर्धे उघडे ठेवावे व उंच भागातील आणि जलस्रोतापासून लांब असलेले उत्सर्जक पूर्ण उघडे असावे. नंबर 17, एकदा का विसर्जन एकसारखे दिसले की ठिबक सिंचनाची उपनळी वरच्या दिशेला तोंड करून बॉल वॉल्व जुळवून घ्या. पाण्याचा फवारा 4 इंचापर्यंत कमी करा. यामुळे झाडांची मुळे निजा होण्यापासून वाचतात. बॉल वॉल्व हँडलच्या स्थितीची नोंद घ्या म्हणजे भविष्यात वापरण्यासाठी मदत होईल. नंबर 18, यंत्रणेच्या रोजच्या वापरामध्ये उपनळी खाली फिरवून घ्या म्हणजे मुळांना व्यवस्थित पाणी मिळेल. नंबर 19, आता जर शेतकऱ्याला पाईप आणि फिटिंग्सला सॉल्ट सिमेंट करण्याची इच्छा असेल तर करू शकतो कारण यंत्रणा पूर्ण तपासून झालेली असते आणि तिची समाधानकारक कार्यक्षमता मिळालेली असते. कार्य ड्रिपटेक यंत्रणा चालविणे हे इतर पारंपरिक ठिबक सिंचनापेक्षा खूप सोपे आणि जलद आहे. हे तेव्हा महत्त्वाचे आहे जेव्हा ऊर्जा कमी प्रमाणात उपलब्ध असते. नंबर 1, पंप वापरत असाल तर तो चालू करा. नंबर 2, बॉल वॉल्व उघडा त्या स्थितीपर्यंत जिची नोंद तुम्ही उभारणी करताना घेतली होती. नंबर 3, पीक आणि माती प्रकारानुसार यंत्रणा 30 मिनिटे ते 1 तास चालू राहू द्या. नंबर 4, जेव्हा काम संपेल तेव्हा परत बॉल वॉल्व बंद करा. नंबर 5, पंप बंद करा. देखभाल यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी तिची देखभाल महत्त्वाची आहे. ड्रिप इरिगेशन सिस्टीम क्लॉग होणे याच्यासाठी प्रत्येक महिन्यातून एकदा हा फिल्टर स्वच्छ करायला लागतो. हा फिल्टर स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा याचं लीड उघडावं लागतं. हे अशा पद्धतीनं लीड उघडल्यानंतर पंप सुरू करावा लागतो. पंप सुरू केल्यावर पहिल्यांदा इथून घाण पाणी बाहेर येईल आणि काही कचरा. जेव्हा स्वच्छ पाणी बाहेर येईल त्याच्यानंतर ही स्क्रीन अशी बाहेर काढायची. या स्क्रीनवर इथं कचरा जमा झालेला असेल तो बकेटमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवायचा. त्याच्यानंतर या फिल्टरमध्ये काही मोठे दगड वगैरे आहेत का हे बघून ते बाहेर काढायचे. त्याच्यानंतर स्वच्छ केलेली ही स्क्रीन पुन्हा अशा पद्धतीनं फिल्टरमध्ये फिट करायची. त्याच्यावर हे झाकण लावून ही लीड अशी बंद करायची. अशा पद्धतीनं फिल्टर आपला स्वच्छ झालेला असेल. कृपया नोंद घ्या की तुमची यंत्रणा उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या अतिशय स्थिरीकरण केलेल्या शुद्ध प्लास्टिकपासून लेसर तंत्रज्ञान वापरून तयार केलेली आहे. तरीही तुम्हाला काही उत्पादन दोष आढळला किंवा चालविण्याविषयी व देखभालाविषयी प्रश्न असतील तर कृपया पुढील नंबरवर कॉल करा. 02041201146. 1 वर्ष गॅरंटी मिळवण्यासाठी किंवा मदतीसाठी तत्पर आहोत.